श्रीराम. आज आपण आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप सत्संग असं म्हटलेलं आहे. ते त्याच्यामध्ये साधकांच्या मनात ज्या काही शंका येतात त्या आपण मोकळ्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वामीजी म्हणत त्याप्रमाणे एक जर तो साधक पूर्ण बोधावर गेला असेल तर काही प्रश्न राहत नाही, सगळं मोकळं आकाश, तसं सगळं अंडरस्टँडिंग आलेलं असतं, अनुभवलेलं असतं. आणि दुसरं ज्याला काहीच कळत नसतं त्याच्याजवळ प्रश्न नसतात, गटाचा तो विषयच नसतो, त्यामुळे त्यालाही नाही. पण जो साधना करत असेल, मग तो मुमुक्षु असेल, साधक असेल, त्याला प्रश्न येतच राहतात. कारण मुक्कामावर पोचेपर्यंत काही ना काही अडचणी असतात. कारण आपण दोन तऱ्हेनं प्रवास करत असतो. एक तर बाहेरची प्रकृती बदलत असतो, सात्विक करत असतो, आणि दुसऱ्या बाजूने आत आत्म्याचा शोध घेत असतो, अंतर्मुख. त्यामुळे ह्या दोन्ही तऱ्हेच्या मार्गाने जात असताना हे दोन्ही मार्गातून एकच साधायचं आहे, पण दोन तऱ्हेची साधना करावी लागते. बाहेरच्या बाजूने एक आणि आतल्या बाजूने एक. तर त्याच्यामध्ये व्यवहारात काय काय करता येईल, अनेक अडचणी येत असतात साधनेमध्ये. प्रापंचिक असतात, पारमार्थिक असतात, इतर काही काही गोष्टी असतात, वातावरण आजूबाजूचं, आपलं मन, आपला देह, आपली बुद्धी, अनेक गोष्टी असतात. आणि त्याचबरोबर अंतर्मुख झालो तरीसुद्धा आत्मरूप होईपर्यंत अनेक गोष्टी असतात. तर आता आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मुळात अगदी फार गूढ आपल्याला नकोच आहे. आपण नेहमी तर जास्तीत जास्त उकळून सांगतो की ज्या एवढा गोळ आपल्या डोक्यात पडतच नाही. त्यात एक गोष्ट म्हणजे एक देह आणि एक आत्मा, या दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक देह आहे जो आपण वापरत असतो आणि ज्याला आपण मी म्हणत असतो अज्ञानाने, तो देह. आणि त्याच्यात असणारा आत्मा, त्याला चैतन्य म्हटलेलं आहे, की ज्या चैतन्यावर देह चालत असतो. मग आता हा जीव आला कुठनं, तर आत्म्याला, म्हणजे आत्मा जेव्हा देहाच्या नादाला लागतो तेव्हा तो जीवभावावर येतो. आणि म्हणून मग आत्मा, जीव आणि देह अशा तीन गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागतो. त्याला व्यवहारात उदाहरण मी सांगते तसं सूर्य आहे, पण सूर्य आपल्या घरात येत नाही, सूर्याचा किरण आपल्या घरात येतो आणि त्या किरणामुळे आपल्याला प्रकाश मिळतो. प्रत्यक्ष सूर्यात येत नाही. तसं कल्पना असं करा की सूर्य म्हणजे आत्मा आहे, जो किरण येतो प्रकाश घेऊन, त्याला जीव म्हणायचो. आणि त्या प्रकाशात घरातले सगळे व्यवहार होत असतात. लक्षात आलं आपल्या? तर हा जो जीव म्हणजे आत्म्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब, हे जीव. जीव वस्तुतः शुद्धच आहे, कारण आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे. पण तो देहाच्या नादाला लागल्यानंतर देह मन बुद्धीवरचे संस्कार जितके सात्विक, राजस किंवा तामस असतील, त्याप्रमाणे त्या जीवाकडून घडणाऱ्या सगळ्या घटना किंवा त्याची कर्म ही त्याप्रमाणे होत असतात. त्याला असं म्हटलेलं आहे की स्फटिक हा पांढरा स्वच्छच आहे, पण तांबड्या व्हेल्वेटवर जर ठेवला तांबडा दिसतो, जांभळ्यावर ठेवला जांभळा दिसतो. वस्तुतः स्फटिक पांढराच आहे. तसा जीव हा शुद्धच आहे किंवा, कारण काय आहे, जीव हा ब्रह्मच आहे. पण त्याला अशुद्धी जी येते ती ह्या देह मनबुद्धीच्या संस्कारामुळे. आणि देह मनबुद्धीचे संस्कार हे जन्मजन्माचे असतात, याही जन्माचे असतात. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपण जे म्हणतो, काही सात्विक असतात, काही राजस असतात, काही तामस असतात. आणि आहे ही प्रकृती बदलण्याची शक्ती ही माणसात फक्त असते, प्राण्यात नसते भाषा. आणि म्हणून नरजन्माला महत्व आहे की जास्तीत जास्त सत्वगुणी होऊन आपल्या आत्मरूपाचा शोध घेणं आणि मुक्त होणं. मुक्त होणं याचा अर्थ तरी काय? जीवाला समजलं मी आत्मा आहे, मुक्त. ज्या क्षणाला त्याला बोध होईल त्या क्षणाला तो बद्ध नाहीच आहे. प्राणी संकल्पे बांधला, मी देह आहे असं म्हणायला गेला की बांधला. आणि मग देहाला लागलेले माझे, मग मला, मी एवढं केलं, मला काही मिळालं पाहिजे, झालं, अपेक्षा सुरू झाल्या, बांधला. आणि तसं न होता म्हणून कर्मण्येवाधिकारच ते सांगितलंय. कर्माचं महत्व जे सांगितलंय, आता सुद्धा कर्मयोग आपण घेतो, त्याचं रेकॉर्डिंग जे झालंय ते आपल्याला ऐकायला मिळेल. त्याच्यात देखील सांगितलंय पहिल्यापासून शेवटपर्यंत कर्म हे सोडायचंच नाहीये.
फक्त कशा पद्धतीनं कर्म केलं असता त्या कर्माचा बंध जीवाला लागत नाही. जेव्हा जेव्हा आपण मी असा शब्द वापरतो तेव्हा आपण देखील विचार करा की हा मी शब्द देहाला उद्देशून नसतो. नेहमी उदाहरण सांगते, मी डोकं म्हणतो का, आपण मी पाय म्हणतो का, माझे हात म्हणतो, माझं डोकं म्हणतो, माझं मन, माझी बुद्धी, म्हणजे माझं म्हणणारा हा मी कोणीतरी या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. मग हा मी कोण आहे? त्याला जीव म्हणायचं. पण या जीवासंबंधी फारसं कुठं बोललं जात नाही, लिहिलं जात नाही, त्यामुळे ते लक्षात येत नाही. माणूस असा शब्द वापरला की आपण देहाला धरूनच म्हणतो, पण माणूस याचा अर्थ देह प्रत्यक्ष काही करत नाही, जड आहे तो. त्याला जेव्हा चैतन्य मिळतं, आत्ताच आपण बघितलं, पंखा आहे, कॅमेरा आहे, लाईट आहे, सगळं आहे तो, पण इलेक्ट्रिसिटी जोवर नाही तर काही करता आलं नाही. तसं देहामध्ये चैतन्य जर नसेल तर मन काही करू शकत नाही, बुद्धी काही करू शकत नाही, देह काही करू शकत नाही. जे जीव हा आत्म्याचाच भाग, अंश, चैतन्य रूप, की ज्याच्या अधिष्ठानावर ही सगळी देह मन बुद्धीची कामं होत असतात. आता ही देह मन बुद्धी याच्यावर संस्कार काय आहेत? आपण अगदी काही वेळा म्हणतो बघा, लहान मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाला सुद्धा काय आवडतं, त्याला कुठल्या गोष्टीचं विशेष प्रेम आहे, तो कसा वागतो का. एकाच आई वडिलांची मुलं असतात, पण एकाचा स्वभाव एक असा असतो, एकाचा असा असतो. अगदी खाण्यापिण्यातल्या गोष्टी म्हटलं तर एकाला गोड आवडतं, तर एकाला तिखटच आवडतं. हा स्थूल फरक सांगते. हा असं का होतं असं जर विचाराल तर त्याचे जन्मजन्माचे संस्कार घेऊन आले. रजोगुणी तमोगुणी मनुष्य असला साधारण त्याला चमचमीत मसालेदार फोडणी आलं वगैरे सगळं आवडतं. आणि सत्वगुणी जर असेल तर त्याला सात्विक अन्न लागतं, दूध, तूप, दही, ताक, फळं, सौम्य आहार. दोन विभाग करावे लागतील ना कशाचे? वागण्याचे. नाही, विभाग म्हणजे मग सत्व, रज आणि तम तसंच आहे वागणं. नाही, तो संस्कार जे घेऊन आला, हो हो, त्यांनी जर समजा सात्विक संस्कार हो, आणला तर तो पुढे ही वाटचाल त्याची सत्वाकडेच होणार. व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. होईल. नाही सांगते, व्हायला पाहिजे, परंतु रजतम हे त्याला ओढत असतात. पण मुळातच त्याच्याकडे सत्व सत्व आहे जरी ना. आहे जरी तरी त्या ठिकाणी पक्का राहायला पाहिजे. एखादा चांगला मुलगा असतो मुळात, पण त्याला संगती जर वाईट मिळाली, वाईट होतो. जोर कुणाचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. चांगला मुलगा आपला उद्या झोपडपट्टीत तुम्ही नेऊन ठेवा, तो लगेच त्याशिवाय उचलतो की ते बोलायला लागतो. तसं मुळात चांगला आहे की हो, नाही? हे होतं. म्हणजे मग परिस्थितीचा परिणाम त्याच्यावर होतो का नाही? म्हणून काही गोष्टी ज्या आहेत ना, ज्या हेरिडिटी म्हणतो आपण, आई वडिलांकडून आलेल्या असतात, काही परिस्थितीजन्य असतात, आणि तिसरा भाग जो आहे ते पूर्वजन्माचे संस्कार असतात. हो, म्हणजे पण ते सुद्धा चांगला असेल, पण त्याला जर का तसं अनुकूल वातावरण मिळालं नाही तर ते पुसट होण्याची शक्यता असते. पण पूर्वजन्मीचे संस्कार त्याच्यावरती जे हो, आहेत हो. ते घेऊन तो जन्माला आला, म्हणजे त्याची ती कर्म जी चांगली शिल्लक होती. राहिली हो ती आता त्याला संपवायची. हो, कर्मही असतात आणि भोगही या असतात, जन्मी ते बरोबर आहे. संपवायचं. पण त्याला तसं वातावरण पुढे मिळालं पाहिजे. जर मिळालं तर तो ह्या जन्मात पुष्कळ वाटचाल करेल. किंवा सदे संत आपण जर बघितलं, 10व्या 11व्या वर्षी ते गुरूंच्या शोधात बाहेर पडले, कारण ते तिथून बाहेर पडले पटकन, आणि ते सद्गुरू मिळून पुढे झाले. नाही झाला एखाद्याला जाता आलं तर नाही म्हटलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो, आणि तसा परिणाम झाला म्हणजे जेवढं मुळात शुद्ध गुणी असतं झाकलं जातं. मग ह्याला सुटका कशी? हा जन्म त्यांनीच करायची. काय? नाही, म्हणूनच ते जागृत व्हा संत सांगत असतात पुन्हा पुन्हा, की अरे जागे व्हा, जागे व्हा. ते जे जाग करत असतात त्याला जाग व्हायला पाहिजे त्या जीवाने, आणि ह्याची कास धरायला पाहिजे. आणि रजतम हे संपूर्ण नाहीसे होतच नाही. तर सत्व रजतम असल्याशिवाय, तिन्ही गुण असल्याशिवाय देहाची घटनच नाही. काही विश्वातलं कुठलीही गोष्ट 3 गुणाशिवाय नाही. हो, आता रजतम हे गरजेपुरते जर असतील तर ते शुद्ध आहेत. आता पूर्वजन्माप्रमाणे, पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे किंवा पूर्वजन्माच्या कर्माप्रमाणे तो जन्माला आला. जन्माला आला. हा, आता पुढे आणि त्या त्याला विशिष्ट परिस्थितीत हा. तो तसा वागणार. हा, समजा
समजा हो. जर तो तमोगुणी असला हं. तर तो तर तसाच त्याला पटकन वागणार. राग येणारच ना. हो, पण मग तो जो राग आहे पण तो त्याला जर- साधनेने नाही, हं. आता त्याने दुसरा भाग करायचा हा. आणि त्याने थोडस तुटक व्हायचं याच्यापासून. तो हो. मला राग येईल, नाही पण येणं तुटक स्वाभाविक आहे. ऐका पण आता जे वागणं आहे बरोबर आता ज्या आहे. या जन्मात जे वागणं आहे हा. त्या वागण्याचा विचार करूनच वागायला पाहिजे. हो, पण तो आणि तमो- त्याच्यावरती दृष्टी ठेवूनच वागला पण पाहिजे. तमोगुणी माणसाला विचारच नसतो. तमोगुणी ज्याचा स्वभाव आहे ना हा, त्याला सुटणारच आपण नाही कधी. त्याला आपण बदलायला पाहिजे हे वाटतच नाही, म्हणून तर प्रश्न आहे. हा, सुटणारच नाही कधी. आपण एखाद्याला जसे वाल्याला नारद मुनी भेटले असं जर झाला आली वेळ त्याची आणि त्याचा परिणाम जर झाला मग काही सद्गुरूंच्या ते सामर्थ्य असतं आणि त्यावेळेला त्या जीवाची कुठं ना कुठं तरी एक टर्निंग पॉइंट आल्यासारखा असतो आणि तसं जर असेल तर उलट तमोगुणी व्यक्ती असेल ना एकदम फार चांगली होऊ शकते. होच नाही. हा. आपल्या प्रश्नाच्या जेव्हा जीव जन्माला जो देह धारण करतो तेव्हा तुम्ही जसं म्हटलात मागची गुण त्याच्यामध्ये हे तिन्ही गुण असतातच. कुठला प्राबल्याने असेल हो, प्रत्येकामध्ये हे जास्त महत्त्वाचं. हा. आता तुम्ही जो तमोगुण म्हटला तो त्याची वृत्ती असेल पण त्याचा अर्थ सत्वगुण पूर्ण नाहीसा झाला आहे असा. त्या सत्वगुणाला खत पाणी घालणारा जर भेटला त्यांनी सांगितलं असं तर तो रजोगुण सोडून सत्वगुणाकडे हळूहळू सरकार आणि रजोगुण सोडून असं म्हणण्यापेक्षा शुद्ध. शुद्ध रजोगुण शुद्ध रजोगुण. ठेवे आणि शबल म्हणजे अशुद्ध रजोगुण असेल तो कमी व्हायला लागेल. लक्षात आलं का? आता उदाहरणार्थ एखाद्याची कर्म प्रवृत्ती असते, पिंडच कर्माचा असतो ते रजोगुणामुळे. अगदी माझा देखील पिंड गेला तर रजोगुणी पिंड पहिला कर्माचा. पण आता त्या रजोगुणाला सत्वाची साथ सद्गुरूंनी दिल्यामुळे तो कर्म करतोच आहे पण आता असं कर्म घडताय की जे त्याला स्वरूपाकडे नेईल. जसं लहान मुलांच्यात आपण म्हणतो की नाही की त्याच्या एखाद्यामध्ये गुंडगिरीच असते, मुळातच असतो तो मुलगा जास्त ते हे करणारा दंगा करणारा ह्याच्यात मग त्याला तसंच काहीतरी द्यावं लागतं की ज्या योगे त्याच्या गुणाला तो पोषण मिळेल आणि योग्य दिशेनं तो जाईल. लक्षात आलं का? म्हणजे ते सुद्धा जे आहे की त्याची प्रवृत्ती बघून मग त्याला आपण जसं म्हणतो ना पुढचा कोर्स त्याला काय द्यावा. आता हे सगळे विषय शिकवले मग त्याचं कशामध्ये लायकिंग आहे, कशात तो एखादा म्हणतो मला अभ्यासातलं नाही पण त्याचं काहीतरी टेक्निकल मेकॅनिकल काहीतरी त्याची डोकं त्याच्यात असतं. मग लक्षात येते की याचा अभ्यासात डोकं नाही ह्याच्यात आहे, ठीक आहे मग ह्याच्यात तू कर. म्हणजे हा जो फरक पुन्हा आहे डॉक्टरच्या मुलाला वाटत डॉक्टरना वाटत असं आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं पण तो मुलगा होईलच असं नाहीये. मग त्याला सांगायला लागतं की ठीक आहे हे नाही होत तर तुला दुसरं काय करायचं ते तू कर. म्हणजे नंतर मुळातले असलेले गुण जन्मतः आलेले मग परिस्थितीनं त्याला मिळणारं वळण आणि पूर्वजन्म ह्या सगळ्यातून मिळून ती व्यक्ती घडत असते. म्हणून अशा वेळेला आम्ही म्हणायचं लहान वयातच जर त्याला चांगले संस्कार मिळाले तर वेड्या वाकड्या संगतीला न लागता तो लहानपणापासूनच घडत जाईल. पुष्कळ संतांचे आपण जे चरित्र बघायला लागलो तर लहानपणाचे त्यांच्या जीवनात काहींना चांगले आई वडील भेटलेले असतात, चांगलं वातावरण असतं. त्याच्या उलट काही वेळा जर का ते विपरीत असेल आणि हा जर चांगला असेल तर तो त्याच्यातून उडी मारून बाहेर पडतो आणि म्हणतो हे जमणार नाही आपल्याला, तो उडी मारून तो आपल्या मार्गाला लागतो. म्हणजे ते पुन्हा त्याचं डॉमिनंट फॅक्टर काय आहे हे बघायला लागेल पुन्हा. लक्षात आलं? परंतु त्याला जर याच्यात उपासनेचा भाग यायलाच पाहिजे. येतो ना उपासनेचा कुठेतरी. कारण काय की हा. हा टर्निंग पॉइंट एकाएकी मिळणार नाही ना, बरोबर आहे ना. ते सद्गुरू मुळातच एकाएकी त्याच्या समोर उभे मुळातच राहणार नाही. एक- मुळात- कदाचित त्याला पुरा जन्म म्हणजे 80 वर्षाचं जर त्याचं आयुष्य असेल तर 79 वर्षापर्यंत सद्गुरूची वाट बघावी लागेल एखादी. वाट बघायला लागेल म्हणजे त्यांनी शोधायला पाहिजे सद्गुरू. म्हणजे याचा अर्थ हा झाला की त्याला कुठेतरी मुळात उपासनेचा त्याला भाग याच्या ऐका, ऐका, पाठीमागे यायला बरोबर आहे ना, आहेच ना. मग मुळात त्या जीवाला हा तो सांगा उपासनेचा भाग सांगा. हो, मुळातच एखाद्या तुम्ही या जीवाला मार्गाला लागा. मुळातच एखाद्या जीवाला लहानपणापासूनच देवाची भक्ती देवाबद्दल प्रेम हे मुळात असतं. पण देवाबद्दल प्रेम असणं बरं का आणि परमार्थाचा मार्ग लागणं ह्याच्यातही पुन्हा फरक आहे. जे पुष्कळ मंडळी देवाची भक्ती करतात पण संसारासाठी करतात आणि कर्मकांडातच असतात पुष्कळ. तासदान पूजा करायची
ते ह्याला बेल पाहिजे, त्याला दुर्वा पाहिजे, त्याला तांबडी फुलं पाहिजेत, पांढरी फुलं पाहिजेत, या तीर्थक्षेत्राला जातील, तिकडं जातील, दानधर्म करतील, परोपकार करतील. तथापि आत्म्याचा शोध घ्यायचा आहे हे माहिती नसतं. हे जेव्हा सद्गुरू संत कुणीतरी भेटतील तेव्हा ते सांगतात त्याचा पिंड चांगला आहे, पण हे सगळे जे तू करतोयस उपासना हे तू संसाराला वापरतोयस. जसं नाम घेतो आहे आणि ते नाम घेऊन संसारासाठी उपयोगात आणतोयस, त्या नामाने तू भगवंतच मला पाहिजे असं म्हण तर तू ह्या दिशेला चालायला लागतो. म्हणजे चालतोच आहे तो, पण पूर्वेकडे जायचंय का पश्चिमेकडे जायचंय, चालणं चालूच आहे त्याचं. पण ते योग्य दिशेने होण्यासाठी सद्गुरू भेटायला लागतात. आणि जर खरोखरच त्याची तशी तळमळ असेल तर सद्गुरू भेटतात. एक दृष्टी पाहिजे सद्गुरूंना शोधण्याची, आणि त्याच्यासाठी ग्रंथांचा अभ्यास पाहिजे किंवा एखादे संत कुठेतरी पाहिले गेलेले पाहिजे. जर आपल्याला कुठे भेटले असले आणि पुढे समजा ते संत नाही आहेत तर मग तत्सम एखादी व्यक्ती कुठे आपल्याला भेटते का जी खरोखरच आपल्याला ह्या मार्गाने मार्गदर्शन करेल असं जर वाटली तर मग त्या ठिकाणी आपण विचारावं, आपले प्रश्न विचारावे, समजून घ्यावं पहिल्यांदा. आणि मग जर आपल्याला वाटलं की इथे गुरु आहेत आणि आपल्याला मिळेल मग शरणागत व्हावं. म्हणून पहिल्यांदा उपासना, तिथून पुढे साधना. म्हणजे उपासना ही जनरल मी सांगितलं तुम्हाला. तर देवाचं काय करतायत, नाम घेतायत, मंत्र म्हणतायत, पोथी म्हणतायत, अमक तमक. आणि साधना म्हणजे सद्गुरू भेटले की मात्र ते सांगायला लागतात की आता तुला ह्या मार्गाने ध्यानधारणा करायला पाहिजे, नाम या पद्धतीनं घ्यायला पाहिजे, ह्या ग्रंथांचं वाचन चिंतन मनन करायला पाहिजे, की त्यांचे ग्रंथ असतील तर ते सांगतील, हे ह्याच्यात सगळं दिलेलं आहे, याप्रमाणे तू करायला. म्हणजे तो साधनेला लागला, जे लागायला पाहिजे. गुरु भेटला आता नुसताच अनुग्रह घेऊन काहीच केलं नाही तर मग गोष्टच वेगळी. पण घेतला जर तर तिथून त्याचा अभ्यास म्हणजे ऍडमिशन मिळाली शाळेत. आता घेतली, पहिल्यांदा शोधल्या शाळा, ही का ती चौकशा केल्या, कुठं काय शिकवतात, कुठं काय शिकवतात. आणि मग एकदा लक्षात आलं की ही शाळा आपल्याला चांगली आहे, ऍडमिशन घेतली. आता तिथं जे जे काही असेल सांगितलं त्याप्रमाणे तू करायला लागला. तिथून त्या साधकाची साधना सुरू होते. लक्षात आलं. आणि मग ती जी सुरू होते ते पूर्ण होईपर्यंत आता तो अभ्यास जसा करेल त्याच्यावर अवलंबून. अभ्यास चांगला केला या जन्मात होईल, तेही लहान वयापासून करायला लागलं तर, कारण 4-8 दिवसात हे काही साधना होत नाही, वर्षानुवर्ष करायला लागते. आणि साधना करणं म्हणजे तरी काय आहे, जीव जो आहे तो ब्रह्मरूप होणं, आत्मरूप होणं, सच्चिदानंद, ही जी लक्षणं आहेत त्या आत्म्याची, ती लक्षणं जीवामध्ये येणं. तो एकच. गंगेचं पाणी सागरात मिळतं, पण गंगेचंही पाणीच पाहिजे आणि सागराचंही पाणीच पाहिजे. दगड नेऊन सागरात टाकला तर तो मिसळणार का? नाही मिसळणार. म्हणून त्या जीवाने साधना करून करून देह मनोवृत्ती पालटून पालटून शुद्ध 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 करत जायला पाहिजे. आणि ती जितकी शुद्ध होईल तितकं हळूहळू जीवाचं ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण म्हणू ते आत्म्याच्या ठिकाणी होत राहतं, तो विलीन होत जातो हळूहळू. आणि म्हणून ही प्रोसेस जी आहे ही सुद्धा 1-2 दिवसाची, 8 दिवसाची, वर्षाची नाही, वर्षानुवर्ष हळूहळू हळू पायऱ्या त्याच्यावर असे म्हणाल ही एकच प्रोसेस आहे. हो, पहिला दुसरा नाही. माझं मला असं विचारायचं आहे की 7 लाखांची पंढरपूरला यात्रा झाली किंवा 5 लाखाची आळंदीला झाली, त्या 5 लाखांची सुटका आहे का? नाही. या 7 लाखांची सुटका आहे का? ते या मार्गाने जातच नाही, तो श्रद्धा आहे. म्हणून आता जो श्रद्धेचा विषय घेतला ना, शेवटी मार्ग हाच ना. पण कुठला? हो, जो गीतेने सांगितला, जो ज्ञानेश्वरीने सांगितला, प्रत्येकाला याच रस्त्याने जावं लागेल. थोडाफार फरक असेल, साधनेमध्ये थोडाफार फरक असेल जास्ती, पण सगळ्यांना ध्यान, नाम आणि तत्व पदार्थ चिंतन अनुसंधान याच मार्गाने जायचं आहे. पण आता ही जी तुम्ही सांगितलीत नावं, आपल्याला कुणावरती आक्षेप घ्यायचा नाहीये, परंतु त्यांना हे माहितीच नाही ना काय करायचं ते. श्रद्धा आहे का नाही? आहे, पण काय नेमकं करायला पाहिजे हे कळत नाहीये. माझ्या विचाराने माझा हा भ्रम मला आहे. हो, बरोबर आहे. त्याचं कारण नेमकं मी आळंदीला जाऊ, सगळे जातात, 3 लाख जातात, मग मी एक जातो. जाऊन काय पुढे सुटका होईल ना? कशी सुटका होईल? पंढरपूरला जातो, काही सुटका होणार नाही. सुटका होईल त्याने, नाही होणार.
श्रद्धा. आता तर काय सांगितलं, नुसदियाची श्रद्धा झोंबोपासी परमपदा तरी ते प्रबुद्धा सोपे नव्हे. बुद्धीनं पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे काय साधना करायला पाहिजे. नुसता भाव हा उपयोगी नाही. बरं, नुसती बुद्धी उपयोगी नाही, ते नुसती तर्क कर्कश करत बसती. आहेच कुठं भगवंत, आधी आम्हाला दाखवा, मग आधी तुम्हाला दाखवल्यानंतर मग तुम्ही त्याच्या मागे लागणार का? नाही, दाखवल्यानंतर नाही, विश्वास तुमचं नाही सांग. हा भगवंतच आहे म्हणून. हा नाही, म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की त्याच्यासाठी भावही पाहिजे, बुद्धीही पाहिजे समजून घेण्याची. आणि ही बुद्धी सुद्धा विज्ञानातली बुद्धी जी आहे ती इथं उपयोगी नाही. श्रद्धायुक्त बुद्धी पाहिजे. आणि ती बुद्धी जास्ती साधनेने आग्रह करायला पाहिजे. त्यालाच प्रज्ञा असं म्हणतात. साधी बुद्धी वेगळी. एखादा उत्तम डॉक्टर असेल, उत्तम वकील असेल, मोठा देशभक्त असेल, काम सगळं करत असेल, तथापि त्याची बुद्धी ह्यात चालेल असं नाही. ह्यात चालायला जन्मजन्माचे संस्कार आणि सात्विक बुद्धी लागते. जनाबाई बहिणाबाई कुठे शाळेत शिकायला गेल्या होत्या, पण त्यांची ती जन्मजन्माची साधना होती, त्यांना चटकन ग्रहण झालं. लिहा वाचायला तर येत होतं का त्यांना? दळिता कांडिता तुझं गायीनं आनंदा. जे हातातलं काम होतं ते करता करताच तिला त्या कर्मातच भगवंत साक्षात होता. आणि कर्मात भगवंत म्हणजे तिला बोध होत होता, जे दळण कांडण करतोय तोच तर करतोय, मग आधा काय तोच करून घेतोय माझ्याकडनं. हे जे अंडरस्टँडिंग पटकन तिला आलं, ते सगळ्यांनी येईल असं सांगता येत नाही. आणि म्हणून हे समजण्यासाठी बुद्धी पाहिजे, भाव पाहिजे. म्हणून श्रद्धावान. आता काही मंडळी श्रद्धाच नसेल तर काही नाही प्रश्न. कशावर ना कशावर माणसाची श्रद्धा असतेच. श्रद्धा मयोयम पुरुषा असं म्हटलेलं आहे गीताने. मनुष्य श्रद्धेवरच चालत असतो. कुणाची पैशावर श्रद्धा, कुणाची सत्तेवर श्रद्धा, कुणाची काय कामावर, जे काय काम असेल त्याच्यावरती, पैशावर, म्हणजे कशावर ना कशा श्रद्धा असते. ही श्रद्धा सात्विक श्रद्धा व्हायला पाहिजे की मला परमेश्वरच प्राप्त होईल, त्यासाठी श्रद्धा. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. हा, तिथं बुद्धिवान लभते ज्ञानम म्हटलेलं नाहीये. पण आणखी काय पाहिजे? तत्परा संयतेंद्रिया. तत्पर याचा अर्थ तीच परमगती मला हवी आहे. ह्या श्रद्धेने मला ते मिळवायचं. पैशावर श्रद्धा असल्यावर तो काय म्हणतो, पैसे खूप मिळवले, मला घर बांधता येईल, सगळ्या सुविधा घेता येतील, आणि मग पैसा हे सगळ्यामध्ये सध्याच्या काळामध्ये महत्वाचं आहे. तो पैसा मिळवतो, आणतो वस्तू, पुन्हा रडतोच. तर त्यांनी काही समाधान होत नाही त्या गोष्टीने. त्यामुळे श्रद्धा कशावर ना कशावर तरी असते. अगदी काय नाही तरी ह्याच्यावर श्रद्धा. काही मंडळी सगळी दुःख जाटण्यासाठी आम्ही हे घेतो, तुम्ही हे घ्या, दाखवतात टीव्ही वरती. मला आश्चर्य वाटतं की हे काय त्याचं औषध आहे का? पण अगदी तसंच दाखवतात. फार डोक्याला त्रास होतोय ना, अरे हे घे. मित्र त्याला सांगतो, आणि चांगला असलेला तुम्ही जो म्हणलात ना, तो त्याच्या आहारी जातो, उचलतो एक पेला, पेल्यावर पहिले सुरू होतात. त्याला वाटतं की ही श्रद्धा, यांनी माझं बरं होईल दुःख, अशी ही श्रद्धा आहे. किंवा दरोडे घालतात, श्रद्धा आहे त्यांची. ते देवीला नमस्कार करून दरोडे घालायला जातात. श्रद्धा नाही का त्यांची? श्रद्धा. निवडणुकीला, आज निवडणुकीचा आहे काय दिवस आहे, मत टाकायचा, आधी नमस्कार करून मग ते जातात मंत्री, म्हणजे ज्यांना कोणाला उभं राहायचं ते. श्रद्धा आहे का नाही? आहे. बरं, येऊन निवडून यावं म्हणून जे काय चाललंय, त्याच्यानंतर म्हणते तिथं काय निवडणं पुढे असं ना, ह्याला मंत्रीपद त्याला मंत्रीपद वगैरे, नमस्कार करत घरी प्रार्थना करत असतात आपल्याला कुठलं पद मिळणार. सात्विक श्रद्धामध्ये एकच, हे भगवंतच प्राप्त होईल, मला दुसरं काही नको. हा, पहिला नाही थोडीशी सत्वगुणाची, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुटते ती. बरोबर तुम्ही सत्कर्म करायला लागलात की ते देखील सुटकन लक्षात येतं की हे सुद्धा स्वर्ग सुख जाणार आहे. पण किमान पक्षी निदान. मग सत्वगुण सुद्धा पुढे पहिल्यांदा पाहिजे सत्वगुण, पण पुढे तेही मागं ठेवून गुणातीत व्हायचं. पण जायला जिना जो आहे तो सत्वगुणाचा. सत्वगुणाने तिथपर्यंत जा
आता इथपर्यंत तुम्ही आला रिक्षाने गाडीने, ती गाडी घेऊन इथपर्यंत नाही आलात, बाहेर ठेवली आणि मग आलात तुम्ही. दारापर्यंत आलात, चप्पल बूट आहे बाहेर ठेवली आणि मग आत आलात. तसं तेही सगळं हळूहळू सोडायचंय. मी सात्विक आहे, मी असं करतो, मी तसं करतो, मी इतकं ध्यान करतो, मी इतकं नाम घेतो म्हणतोयस ना अजूनही, अजून अवकाश आहे. कारण मी म्हणतोयस अजूनही तू, मी एवढं ध्यान करतो, मी एवढं नाम घेतो, मी इतकं सगळं करतो. कालच कोणीतरी प्रश्न विचारला तसं, मी देशभक्त आहे, मी समाजसेवा करतो, असं जोपर्यंत तू म्हणतोयस ना तोपर्यंत तुला हा मार्ग नाही. तो मी टाक, पण तो मी टाकायला ही साधना केल्याशिवाय तो मी कुठं आहे आणि कसा टाकायचा हे कळत नाही. हळूहळू साधनेनं लक्षात येतं मग की मी या नावाचा पदार्थच नाहीये. एक आत्मा आहे आणि एक देह आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर देह काम करतोय, मग मी कुठला आला इथं मध्ये. संत जेव्हा म्हणतात किंवा चांगला साधक असेल तो म्हणतो की हे काम झालं, परमेश्वर कृपेनं हे झालं, मी केलं असं म्हणत नाही तो कधी. तर त्याला लक्षात आलेलं असतं मी काही करू शकत नाही. लक्षात आलं. त्यामुळे श्रद्धा ही जी आहे ही आवश्यकच आहे. परंतु म्हणून आता काय केलं अंधश्रद्धा निर्मूलन, ह्याचा अर्थ श्रद्धेच निर्मूलन नाही करायचं. त्याला हा फरक द्यायला पाहिजे की सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्ध, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. श्रद्धाच कशावर जर नसेल तर परमार्थाच्या प्रांतात प्रवेशच नाही, भावच नाही. पण आता तुम्ही म्हणता तसं जी मंडळी निर्णया ठिकाणी रांका लावून उभे राहतात, त्यांची श्रद्धा आहे की नाही आहे, पण ती श्रद्धा जी आहे ती रजोगुणी. संसारातलं मागायला जातात, ते निर्णया समाधीच्या ठिकाणी जातात, नमस्कार करतात, आमच्या जरा संसाराचं बघा, मुलगा नट वागत नाही, मुलीचं लग्न होत नाही बघा. तिथं जर जाऊन ते म्हणतील की संसार जसा असेल तसा, मला तूच पाहिजेस, त्यासाठीच मी इथे आलो. जसं त्यांनी सांगितलं ना, एकाने सांगितलं की मला ज्ञानेश्वरी कळत नाही, कळली नाही तर मी जीभ कापून त्याच्यावर ठेवी. ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाल्यानंतर म्हणले काय करतोस तू, पण मला हे कळावं हेच पाहिजे होतं त्याला, बाकीचं काहीतरी मिळावं म्हणून नव्हता तो आला. मग येणाऱ्याची भाव काय आहे, त्याला नेमकं काय हवं आहे हे पाहून मग भगवंत संत त्याला प्रगट होतात का किंवा त्याच्यावर कृपा करतात का ते अवलंबून असतं. संतांकडे हजारो मंडळी जरी गेली, हे बहुसंख्य मंडळी त्यातली देखील संसारातलंच काहीतरी विचारायला जातात, जोडीनं थोडी थोडी साधना करतात. अगदीच नाही, त्यापेक्षा अगदीच करत नाही, त्याच्यापेक्षा थोडा वेळ करतात. परंतु हेच मला हवं आहे, स्वार्थाने काही करू नका. तुम्ही हे करा पण त्याच्यात ते मागा. आणि संसार जसा असेल तसा, संसार दैव प्रारब्धी टाकायला, आता होणार ते होईना, प्रारब्धावर सोडलेलं आहे. जे समोर येईल ते काम मी उत्तम करणार आहे. कामाचे हे नाही, कारण त्यांनी दिलेलं काम आहे, भगवंतांनी सोपवलेलं काम आहे. म्हणजे जसं सांगितलं तसं दोन प्रकारची कामं असतात. एक आपल्या जन्माबरोबर आलेली आपल्यावर कामं असतात, काही नात्याच्या अंगाने असतात, समाजाच्या अंगाने असतात, देशाच्या अंगाने असतात, आणि काही एक काम तुम्ही स्वीकारलेलं असेल ते, जे काम तुम्ही स्वीकारलं ते. की दोन्ही प्रकारची कामं नित्य कर्मात येतात, ती करायलाच पाहिजेत, पण कोणत्याही अपेक्षेनं नाही. काम केलं की संपलं, त्यांनी दिलेलं काम आहे, मी केलेलं आहे, त्याला अर्पण केलेलं आहे, अपेक्षा नाही. आणि अपेक्षा जर धरायचीच झाली भगवत प्राप्तीची, त्या कामनेला कामना म्हणत नाहीत, त्याला निष्काम म्हणतात. परमेश्वराची जर कामना असेल तर त्याला निष्काम म्हणतात. वासना वासुदेवाची जर असेल तर त्याला वासना म्हणत नाही, ती निर्वासन स्थिती म्हणतात. त्यामुळे जे काही आपण करतोय त्याने मला तेच प्राप्तव्य आहे, इकडे सारखी दृष्टी पाहिजे. म्हणून आता त्याने जे वर्णन सांगितलं, सिद्ध पुरुषांकडे वगैरे जातात मंडळी, काही शुद्ध सिद्धी वगैरे, बहुतेक सगळी मंडळी संसार. तुम्ही या रांकेत जाऊन राहण्याला एखाद्याला थांबवून विचारा की तुम्ही इथं का आलात म्हणून. मला नाही वाटत एक दिखंड व्यक्ती असं सांगेल की मला आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून मी इथं आलेलो आहे, असं म्हणणार नाही. कारण ज्याला ते हवं असेल ना तो या गर्दीत जाणारच नाही. तो म्हणेल माझ्या ठिकाणी मी बसतो, मला माहिती आहे माझ्या आतच आहे तो, आणि मला आतच त्याचा शोध घ्यायचा आहे,
माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलेलं आहे, तेव्हा माझ्याच ठिकाणी बसून एकांतामध्ये मी ती साधना करणार. तो गर्दीत जाणारच नाही. स्वामीजी देखील आमचे म्हणायचे, आळंदीला कधी जायचं असलं तर बघा काय गुरुवार एकादशी असं काही बघू नका म्हणायचे, आणि वेळ अशी बघा की ज्यावेळेस गर्दी कमी असेल म्हणजे जाऊन तिथं ध्यानाला बसायचं थोडा वेळ. आम्ही सुद्धा सगळे गेलो जर आळंदीला तर तिथं त्या समाधीला नमस्कार करायचा आणि बाहेर ध्यानाला बसायचो. अजान वृक्षाच्या तिथं खालच्या बाजूला, पण तिथं भगिनींना बसता येत नाही म्हणून ध्यानाला बसायचं तिथं. कारण माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज ज्यांना नमस्कार करायला आपण आलो हातच आहेत माझ्या, ते एकीकडे मी एकीकडे, असे दोन नाही यावं, हातच त्यांना शोधायचं. पण हा बोधच नसतो, आणि हा बोध करून देणारे गुरुही भेटत नाही, कारण गुरुंनाही त्याचा अनुभव नसतो. काहीतरी बारीक सारीक सिद्धी असतात, त्यामुळे लोक त्यांच्याकडे जात असतात, त्याच्यावर ते बुवा महाराज होतात, आणखीन लोक जातात. आणि मग एकाला काही बरं वाटलं, महाराजांच्या कृपेनं आमचं घर बांधायचं अर्ध राहिलं होतं बघा, पूर्ण झालं. नाव गुरुकृपा. तर ती गुरुकृपा इथंच ठेवून तुम्हाला एक दिवस जायचं आहे हे लक्षात येत नाही. आणि ज्याला हे लक्षात आलेलं असतं तो म्हणतो हे सगळं इथं राहायचंय देहासकट, हे मला माहिती आहे, पण हे देह असतानाच या देहाचं साधन करून मी ते मिळवणार आहे की जे कधी जाणार नाही. ते अमरत्व मला प्राप्त करून घ्यायचं. बस देहाचा उपयोग करायचा नावेसारखा, पण नावेतच बसून राहायचं नाही आहे, पलीकडे जायचं आहे. नावेलाच रंगरंगोटी करत बसतात, आज हे कपडे उद्या ते कपडे, आज हे खायला उद्या ते खायला, बसले तिथं. काल प्रश्न कुठेतरी हे असत आहे, हे सगळं कबूल आहे, पण हे असतचा हात धरूनच सतकडे जायचं. कारण जीवाला सुद्धा जर देह नसेल तर त्याला वाटचाल करता येत नाही, तो जीव फिरत राहतो कुठल्या तरी देहाच्या शोधात. साधना केलेला सुद्धा जीव जो आहे तो चांगल्या देहाच्या साध्या वातावरणाच्या शोधात असतो. तसं जर त्याला ठिकाण मिळालं तर तो तिथं येतो. गीतेने सांगितलंय ना, शुचीनाम श्रीमताम गे योग भ्रष्टोपी जायते. तो कुठल्या तरी योगभ्रष्ट असतो, कुठल्या तरी चांगल्या कुळात जन्माला येतो आणि तिथून त्याची साधना सुरू होते. घरचं वातावरण जर चांगलं मिळालं तर फारच चांगलं, आणि नाही जर मिळालं तर त्याच्या आतून इतका जोर असतो की तो बाहेर उडी मारून आपल्या मार्गाला लागतो. पण असा किती, असे किती समर्थ, किती नाथ, किती वंदोलेकर महाराज सांगा बरं. एखादे कोट्यावधी माणसं की ज्याला त्याशिवाय नाहीच, जे उरलेलं असेल साधना ते पुरी करण्यासाठी जन्म घेतात. लहानपणापासूनच त्यांच्या लक्षात आलेलं असतं. समर्थांनी काय म्हटलं, चिंता करीतो विश्वाची. वयाच्या 7 आणि 8व्या वर्षी म्हणतात ते. ज्या वेळेला आपलं आपलं करायला सुद्धा आपल्या मुलाने येत नाही तेव्हा ते विश्वाची चिंता करत होते, म्हणून ते समर्थ झाले. पण ज्या क्षणाला आपल्याला ते लक्षात येतं, पुष्कळ लोकांना असं असतं तरुणपणात सुद्धा विचार येतो, पण काय करतोय, कशासाठी जगतोय. पण कुणी असं विचारले, असं काय विचारतो, आपण शिकायचं, पैसे मिळवायचे, मोठं व्हायचं, मग गाडी घ्यायची, ब्लॉग घ्यायचा, लग्न करायचं, मुलं बाळ आनंदात राहायचं, आणखी काय करायचं असतं. आणखी काही करायचं असतं हे सांगणारं कुणी भेटतच नाही. मी स्वामींना देखील म्हणायचे, ज्ञानेश्वरीवर वाचली आहे ते की स्वामी किती स्पष्ट दिलं आहे याच्यामध्ये, पण तरी लोकांना कळत का नाही. ते म्हणलं वाचलं तर कळणार ना, आणि त्यातून ज्ञानेश्वरी कळत नाही, सोपी करायला पाहिजे. पण इतकं स्पष्ट सगळं दिलं. आता आम्ही अर्थ लिहितोच आहे पुन्हा ज्ञानेश्वरीच्या वयाचं, 4-5 पुस्तकं झालीच आहेत आपली. 2रा अध्याय, 3रा अध्याय, 12वा अध्याय, 9वा अध्याय, सगळे अर्थ लिहून झालेत आपले. आता नवीन लिहितोय पुन्हा. तर ते वाचायला लागलं की लक्षात येते इतकं स्पष्टपणे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. वाचते कोण, बघताय तर अवघड आहे, ठेवून दे. काय तिथं कादंबरी असेल तर घ्यायची, वाचायची. काय छान आहे, काय छान आहे त्याच्यावर. एकदा वाचून ते शब्द जे आहेत हा, ते त्यांचा अर्थ सांगत नाही. कोण सांगत नाही. ज्ञानेश्वरीचे जे शब्द आहेत हा, त्याच्यासाठी अक्षर वाङ्मय असल्यामुळे ते एकदा वाचून ते त्याचा अर्थ सांगणार, ते श्रद्धेने वारंवार वाचलं तरी 20 वेळा वाचल्यानंतर एक शब्द कळतो, तरी सुद्धा दररोज नवीन अर्थ त्याच्यात, तरी सुद्धा सांगणारी व्यक्ती पाहिजे. मग तेच आहे, म्हणून गुरु पाहिजे. हे ग्रंथ कळायला सुद्धा गुरु पाहिजे. म्हणून स्वामी देखील म्हणायचे, ज्ञानेश्वरी पहिल्यांदा ऐका मग वाचा.
ऐकल्याशिवाय कळणार नाही. आता ही मंडळी जशी काय की आता अभ्यास करायला लागली आहे, त्याला मी ते आता ते वाचायला लागले की त्यांना ऐकून माहिती झालंय नेमकं काय आहे ते, मग त्याचा अर्थ लावतात, हा असा आहे हा असा आहे म्हणून. पहिल्यांदा परमार्थ हा विषय ते मगाशी म्हणले तसं समजला पाहिजे, ऐकला पाहिजे, समजला पाहिजे, समजल्यानंतर उमजला पाहिजे. नुसता समजला असं वाटतं आपल्याला, कळत नाही, उमजला पाहिजे. आपण एखादी सांगितल्यावर म्हणतो नंतर एखादी, हा आत्ता मला प्रकाश पडला, ऐकतोय मी इतके दिवस पण आत्ता प्रकाश पडला. आता जो प्रकाश पडला तो आता अनुसरणात आला पाहिजे आणि मग त्याची अनुभूती घेतली पाहिजे. या सगळ्या पायऱ्या गेल्या पाहिजे. असं होत नाही. पुष्कळ गुरु आपल्या ये बाजून शिष्या बैस, मी बसलोय तू बस, मी काही बोलत नाही तूही काही बोलू नको. सगळा अंधार आहे नुसता परमार्थाच्या प्रांतात सुद्धा. लक्षात आलं? त्यामुळे सांगणारी व्यक्ती पाहिजे, ऐकणारी व्यक्ती पाहिजे, त्याप्रमाणे साधना करायला पाहिजे. हरी हरी. बराच वेळ झाला. लक्षात आलं का? आता एखादा काही प्रश्न असेल तर नाही तर आपण पुढे करू. यात बरेच दिवसांनी आलेले आहेत तुम्ही, प्रश्न साठवून आला. कर्मसाम्य स्थिती, कर्मसाम्य दशा असं जे म्हटलेलं आहे त्याने, तर त्याचा अर्थ असा क्रमयोगामध्ये आलेला आहे की पहिलं जे आहे झालेलं प्रारब्धाच्यामुळे आलेलं, कारण कर्मावरून प्रारब्ध बनतं, ते सगळं भोगून संपलेलं आहे. लक्षात आलंय? जे जे काय आपल्याला भोग आले प्रारब्धानुसार ते संपवलेले आहेत. आणि नवीन जे भोग यायचे, प्रारब्ध निर्माण व्हायचं, ते कशामुळे होतं? आपल्या कर्मानेच निर्माण होतं की असं असं मी कर्म केलं त्याचं हे प्रारब्ध बनलं. पण आता तो साधक अशा एका स्थितीवर आलेला आहे की तो मी कर्म करतो असं समजतच नाहीये. त्या कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेतच नाहीये. इतक्या साधनेच्या पातळीवर आलेला आहे तो आता. त्याच्या लक्षात आलंय की देह कर्म करतो आहे आत्म्याच्या अधिष्ठानावर, त्याच्या संस्कारानुरूप. म्हणून तो देहापासून डिटॅच होत आलेला आहे, विशेषतः ध्यानाने होत आहे. आणि असा त्याच्यापासून अलिप्त झाल्यानंतर अकर्तृत्व आत्मबोध असा एक शब्द आहे. म्हणजे मी काहीच करत नाहीये आणि कर्म करताय. म्हणजे मी म्हणजे आत्मा, जीव काही करत नाही, मी आहे नुसता आणि कर्म चाललेलं आहे. अशी जेव्हा त्याची स्थिती होती त्याला कर्मसाम्य दशा म्हटलंय. म्हणजे आता नवीन काही निर्माण होत नाही, प्रारब्ध संपलेलं आहे आणि क्रियमान आणि संचित जे आहे ते भात्यातले बाण आहेत, ते आता मारले जातच नाही आहेत कुठे, त्यामुळे तिथल्या तिथं जिरले. त्यामुळे ते आता भोगायचं राहिलेलं नाही. हरिकृपे त्याचा नाश आहे. आणि नवीन जे कर्म, कारण जिवंत आहे तो पण कर्म करायलाच नाही ना, आणि नवीन जे मी कर्म करतो आहे बरं का, त्या कर्माचा करता मी नाहीच आहे. त्यामुळे त्याचं प्रारब्ध निर्माणच होत नाहीये. मग संतांनी उदंड कर्म केली तरी त्याचा लेप त्यांना लागत नाही. अर्थात आधी संत करतात ते विघातक कर्म करतच नाही. संत जर असतील तर ते जे कर्म करतील ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, ते कल्याणासाठीच करतील कोणाच्या तरी. आणि ते जे करतात ते देखील मी करतो असा त्यांच्या पाठीमागे भाव नसतो, हा अहंता नसते. आणि त्यामुळे कर्म किती जरी केलं तरी त्याचा लेप त्यांना लागत नाही. ऐशी कर्म साम्य दशा होय जेव्हा वीरेशा, तव त्यावेळेला गुरु आपण, त्यावेळेला गुरुची भेट होती खरी. पहिली भेट होती ती देहाच्या पातळीवर, आणि नंतर जेव्हा ही स्थिती येते साधनेने, तेव्हा मग त्या सद्गुरु तत्वाशी तो जीव एकरूप होतो. हे सगळं कुठं बाहेर सांगतात? नुसते जाऊन येतात तिकडून वेगवेगळ्या ठिकाणी नमस्कार करतात, तिथं पैसे टाकून येतात. त्या लोकांनाही पैसेच हवे असतात, बाकी काय नकोच असतं तुमच्याकडनं. त्यांचंही बरं चालतं, आपलंही बरं चालतं. पण ज्याला साधना करायची आहे तो या वाटेला जातच नाही. लक्षात आलं का? त्यामुळे श्रद्धा तर पाहिजे, पण डोळस श्रद्धा पाहिजे. डॉक्टरवर मी नेहमी सांगते तसं, डॉक्टर निवडा, योग्य आहे का पहा आणि मग श्रद्धा ठेवा त्याच्यावर, आणि मग तो सांगेल त्याप्रमाणे. त्याच्यापेक्षा वर तर गुरूंच्या बाबतीत निवडा, त्यानं खरंच आत्मबोध त्यांना झालाय का,
त्यांना तो अनुभूती त्यांनी घेतली आहे का, त्यांच्या वर्तनात दिसत आहे का, ते कशाच्या पाठीमागे आहेत असं दिसतं. आता जसं सरांनी वर्णन केलं त्याप्रमाणे खरोखरच सद्गुरू आहेत का, त्यांना खरोच जीवाविषयी कळवळ आहे का, त्याचा उद्धार व्हावा असं वाटतंय का, त्यासाठी ते आपलं तन मन धन सगळं देत आहेत का, असं पहा. आणि म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य आपलं उगीच कुणीतरी भोळा बाबडा असा मनुष्य परमार्थ नाही होतो. करू दे त्याला आपलं काय करायचं असेल ते, नको असं म्हणायचं नाहीये. परंतु परमार्थी मनुष्य बावळट बोळसट काहीतरी करणारा असा नाही. ते परमार्थी मनुष्य तेज असतो, तल्लख असतो, बुद्धिवान असतो, सावध असतो, दक्ष असतो. त्याला बरोबर लक्षात आलं पाहिजे, ग्रहण झालं पाहिजे, काय करायला पाहिजे काय नाही, काय सांगतात आपण त्याप्रमाणे कसं. म्हणून अनेक वेळा आपण वाचलं, हे ज्ञानेश्वरी गीता ज्याने अभ्यासली त्यांना दुसरं कुठलं तरी तर त्या संबंधाचं वाचायला आलं, लगेच लक्षात येते. काय नाही, नुसतं आपलं ते म्हणाले तसं पांडित्य लिहिलेलं आहे, याच्यात काही ताबडतोब लक्षात येतं हे खरं नाही आहे म्हणून. पण त्याच्यासाठी आपला थोडा अभ्यास पाहिजे. संत होऊन या संतांचे पाहावे, संतांची परीक्षा घ्यायला आपण काहीतरी साधना करून त्या पातळीवर गेली पाहिजे. डॉक्टरला कळतं की हा डॉक्टर चांगला आहे का नाही म्हणून, हा ऑपरेशन कसं करतो ते दुसरा सर्जन गेला म्हणजे त्याच्या लक्षात येतं याची मेथड बरोबर आहे का चूक आहे. म्हणून या ग्रंथांच्या आधाराने आपण साधना करावी, सद्गुरूंचा शोध घ्यावा, ते सद्गुरूच आहेत का खात्री पटवून घ्यावी, आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करायला लागावी. ते हळूहळू आत प्रकाश पडत जातो आपल्याला की भाई असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. याच्यात कुठंही काहीही गोंधळ नाही, लॉजिकल आहे सगळं, तर्काला पटणार सगळं गोष्ट आहे. असं आहे, असं आहे, असं आहे. नराचा नारायण व्हायचा आहे, त्यामुळे नारायणाचे गुण त्या नरामध्ये आला म्हणजे तो पूर्ण झाला.